राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टी सक्तीच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतानाच जुन्या शिक्षकांच्या टी-ई-टी बाबत महत्त्वाची माहितीही समोर आली आहे. संसदेमध्ये टी-ई-टी विधेयक हे मांडण्यात आले आहे. या विधेयकामुळे जुन्या शिक्षकांवरील अनिश्चितता दूर होणार आहे. हजारो जुन्या शिक्षकांच्या नोकरीवरील टांगती तलवार ही कायमची संपणार आहे. टी-ई-टी उत्तीर्ण होण्याबाबतच्या निर्णयामुळे गेल्या काही वर्षांपासून जुन्या शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार होती. शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनिवार्यतेबाबतचे विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आले आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर देशातील वरिष्ठ आणि अनुभवी शिक्षकांना टी-ई-टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनिवार्य अटीतून सूट मिळणार आहे. 20 ते 25 वर्ष सेवा केलेल्या शिक्षकांच्या अनुभवाचा आदर राखत सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी भाजपचे राज्यसभेचे खासदार यांनी नुकतीच केली होती. शिक्षण हक्क कायदा 2009 मधील कलम 23 आणि 38 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा या करण्यात आल्या आहेत. या सुधारणांचा मुख्य रोख हा आधीपासून सेवेत असलेल्या शिक्षकांचे संरक्षण करणे हा आहे. विधेयक मंजूर झाल्यावर जुन्या शिक्षकांना टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण होता आली नाही. अशा शिक्षकांवर आता कोणतीही दंडात्मक कारवाई सरकारला करता येणार नाही. त्यांना सक्तीची निवृत्ती देणे, नोकरीतून कमी करणे किंवा त्यांचे सेवाविषयक फायदे रोखणे यांसारखी कठोर कारवाई करण्यावर कायद्याने बंदी करण्यात आली. नवीन कलम 23 अ नुसार शिक्षकांच्या सेवा अटी, पदोन्नती आणि निवृत्तीवेतनाचे फायदे यामुळे केवळ नवीन पात्रतेच्या अभावामुळे कोणताही बदल किंवा कपात ही केली जाणार नाही. जुन्या शिक्षकांचे वेतन आणि पदोन्नतीचे मार्ग पूर्वीप्रमाणेच मोकळे राहतील असं या विधेयकामध्ये स्पष्ट केलं आहे. ज्या शिक्षकांची नियुक्ती या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी प्रचलित नियमानुसार झाली आहे त्यांना आता टी-ई-टी किंवा तत्सम नवीन शैक्षणिक पात्रता धारण करणे बंधनकारक राहणार नाही. नवीन पात्रता निकष हे केवळ भविष्यात होणाऱ्या नवीन नियुक्त्यांसाठीच लागू राहणार आहेत.